डायबिटीज सिरीजमध्ये आपलं स्वागत. डायबिटीजमध्ये सर्वात मोठा धोका म्हणजे CKD, क्रॉनिक किडनी डिसीज. डाटानुसार 33% लोकांमध्ये CKD आहे, क्रॉनिक किडनी डिसीज आहे. 3 व्यक्तीपैकी 1 व्यक्तीला CKD आहे. तर मग हा सर्वात मोठा रिस्क फॅक्टर आहे. हार्ट अटॅकपेक्षा मोठा रिस्क फॅक्टर किडनीचा आहे. तर किडनी का डॅमेज होती? सगळेजण KFT करतात, म्हणजे किडनी फंक्शन टेस्ट करतात. पण कोणते करतात? क्रिएटिनिन करतात, ब्लड युरिया करतात, पोटॅशियम करतात, ब्लड युरिया नायट्रोजन करतात. परंतु क्रिएटिनिनवर लक्ष असतं लोकांचं, आणि क्रिएटिनिन हे जवळजवळ किडनी 50 ते 60% डॅमेज झाल्याशिवाय क्रिएटिनिन वाढत नाही. पण ॲक्च्युली पहिल्या स्टेजमध्ये किडनी कशी डॅमेज होती हे समजून घ्या. सर्वप्रथम ACR चेक करायचे, म्हणजे अल्ब्युमिन क्रिएटिनाइन रेशो युरिन टेस्ट आहे. त्याचबरोबर EGFR चेक करायचा, म्हणजे ग्लोम्युलर फिल्ट्रेशन रेट. ACRमध्ये आपल्या किडनीमधने किती प्रमाणात प्रोटीन लीक होते ते चेक करायचं. ते जर 30च्या आत असेल तर नॉर्मल, पण 30 ते 300 असेल तर पहिली स्टेज असेल CKDची. त्यानंतर ग्लोम्युलर फिल्ट्रेशन रेट हा 90च्या पुढं पाहिजे, पण तो जर 60 ते 89 असेल तर किडनी डॅमेज व्हायला चालू झालं समजून घ्यायचं. किडनी म्हणजे ॲक्च्युली काय असतं तर फिल्ट्रेशनचे काम करते. हे काय आहे? हे आहे गाळणी. थोडक्यात गाळणीचं काम करत असते. किडनीमध्ये हे छोटे 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 जे होल आहेत, हे चाळण, हे म्हणजे ग्लोम्युलर नेफ्रॉन असतात. जवळजवळ किडनीमध्ये एका किडनीत 10 लाख नेफ्रॉन असतात. म्हणजे दोन्ही किडनी मिळून किती नेफ्रॉन झाले? 20 लाख. आणि नेफ्रॉनचं म्हणजे काम काय असतं तर फिल्ट्रेशन करायचं, टॉक्झिन मटेरियल बाहेर काढायचं. त्याचबरोबर युरिन. तर नेफ्रॉन हे काय होतं ॲक्च्युली, कसे डॅमेज होत चालतात? पहिल्या स्टेजमध्ये काय होतं तर आपला डायबिटीस असतो, प्लस ब्लड प्रेशर पण असतो. अशा वेळेस काय होतं तर ब्लड प्रेशरमुळं नेफ्रॉनचे जे ग्लोम्युलस आहे त्याच्यावरती दाब पडतो, आणि मग ते थोडं थोडं सैल व्हायला चालू होतं. ते सैल झालं की त्यातनं प्रोटीन लिकेज व्हायला चालू होतं, आणि मग आपल्या युरिनमधनं प्रोटीन दिसायला चालू होतं. ही झाली पहिली स्टेज.